मयूरसाठी पारितोषिक आहे प्रत्येक षटकारांसाठी. सौरभ पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्या चेंडूवरती इथून प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक बघत राहील, चेंडू जाईल सीमारेखा पार, षटकार. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पूल केलाय, पूल पॉवरफुल केलंय, शेवटच्या क्षणाला मिडल ऑफ द बॅट झालाय, चेंडू संपर्क झालाय चांगला आणि तिथून काऊ कॉर्नर रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेखा पार, षटकार. 100 रुपयाचं पारितोषिक सध्या जमा झालंय मयूरच्या खात्यामध्ये. 6 धावा खर्च केल्या सध्या आपण गोलंदाज यश याने आपण सध्या बघतोय. हो यावेळी कटर चेंडू हाताळला जाता पाहायचा आहे. इथून एक धाव येईल या चेंडूवरती, 22चा इशारा येतोय पंचाकडनं, कारण चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. यावेळी फलंदाज रमेश हरिभाऊ पाटील यांच्याकडनं पारितोषिक आले सध्या. यावेळी मोठा फटका आलाय, मोठा फटका आलाय, चेंडू गेलाय सीमारेखा पार आणि पारितोषिकांचा वर्षाव. सौरभ पाटील यांच्याकडनं 100 रुपये पारितोषिक आहे सध्या आपण बघतोय. प्रतीकसाठी मयूरसाठी आहे, पण इथून प्रतीकसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि प्रतीक डीजे 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 बिझी, आता डीजे थांबायचं आहे. इथून रमाकांत पाटील यांच्याकडनं आता ह्या चेंडूवरती मोठा फटका आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथून नितीन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज सध्या जमा झालाय. बक्षिसांचा वर्षाव झालाय. मैदानाच्या आतमध्ये काटोकी टक्कर सुरू आहे आणि ती टक्कर असणं गरजेचं आहे. सध्या धावा फलकावरतीचा जो विचार केला तर इथून माऊली 11 तलपाडा बी संघ पोहोचलाय, तो म्हणजे 13 धावेवरती आणि इथून 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. रमेश हरिभाऊ पाटील यांच्याकडनं हॅट्रिक जर आली षटकारांची तर तिथून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातंय. गडीबाद 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 झाला, इथून परतावा लागेल. इथून पहिला गडीबाद, धावसंख्या 13 वरती असताना आपण सध्या बघतोय इथून बक्षिसांचा वर्षाव झालाय, पण फलंदाज बाद झालाय सध्या आपण बघतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, तोपर्यंत जाऊया डीजे कडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. सध्या बघतो आपण रमेश हरिभाऊ पाटील यांनी हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं, लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर इथून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जात आहे. प्राइज क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी सुद्धा आहे. सध्या आपण बघतोय इथून मनीषसाठी कॅच पकडला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रीतम किणी आणि निशांत पाटील यांच्याकडनं आणि त्यानंतर वैतरणा एक्सप्रेस बदाम यांच्याकडनं प्रत्येक झेलसाठी. पण इथून चेंडू गेलाय सीमारेखा पार, फलंदाज झालाय मिस्टर हार्दिक. हार्दिकच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. सुधाकर पाटील साहेबांचं इथे आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या व्यासपीठावरती सध्या स्थानापन्न नाहीत, पण इथून षटकारांची आतिषबाजी सध्या सुरू आहे. याशिवरती हल्ले चढवले जातात. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, आता हायट्रिक वरती आलाय फलंदाज हार्दिक. 1000 रुपये सध्या पारितोषिक लागलंय रमेश हरिभाऊ पाटील यांच्याकडनं. हायट्रिक साधली जाईल का षटकारांची, पण इथून सध्या तरी बघतोय आपण षटक संपलंय, पण तिथून हायट्रिक ऑन राहील हार्दिक साठी. सध्या धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 25. एक गडीबाद झालाय. 3 षटकांचा हा सामना आहे सध्या आपण बघतोय, पण महत्वाची इनिंग सध्या सुरू आहे. डीजे कडे जातोय, ऐकतोय एक सुमधुर संगीत आणि येतोय पुन्हा मैदानाच्या दिशेने.
पारितोषिक आता इथून मात्र जर विचार केला तर कार्तिक पाटील आपण सध्या बघतोय मॅन फ्रॉम USA त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. इथून रमेश हरिभाऊ पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार सध्या 2 आलेत पण नॉन स्ट्राईक एंडवरती हार्दिक आहे. महत्वाचं तेही आहे पण आता गोलंदाज कुठला येईल. 25 धावा लागल्यात फलकावरती पण इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सुमित 11 पनरपाडा संघाला इथून चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात यश या गोलंदाजाने. सुधीर आलेत सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. सध्या आपण बघतोय पुन्हा एकदा सुधीर गोलंदाजी ट्रॅक वरती असताना समोर बॅटर जर बघितला तर मयूर आहेत. मयूर मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न पण त्यामुळे इथून जर विचार केला तर शरीरावरती चेंडू हाताळला जातोय आणि चांगला चेंडू हाताळताना नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सज्ज सुधीर यावेळी अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेटला यश या चेंडूवरती येईल. एक धाव फुलून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेट असा कॉल दिलाय सध्या आपण बघतोय पण हार्दिक सध्या हॅट्रिक वरती आलाय ज्याच्या बॅटमधून 2 मोठे पटके आलेत. धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून कार्तिक पाटील मॅन फ्रॉम USA त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज. रमेश हरिभाऊ पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाते. सध्या 2 आलेत. नंबर 3चा येईल का. अरविंद पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज पण पटका खेळला नाही तर मात्र चेंडू खाली राहिलाय. आता ही संपूर्ण जे पारितोषिक होतं त्याच्यावरती पाणी फेडलं गेलंय पण महत्वाचं नाही. महत्वाचं पारितोषिक नाही तर तुमच्या संघासाठी धावा उभं करणं हेही गरजेचं आहे कारण एका एंडने सुधीर यांनी गोलंदाजी चांगली केली. सुधीर याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. सध्या या षटकातील चेंडूचा खेळ बघितला तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. सध्या 1 धाव खर्च केले आणि संघ पोहोचलाय 26 वरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू कमबॅक जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये काय घडलं हे विसरलंय पण या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी कशा प्रकारे करता येईल हे दाखवून दिले सध्या सुमित 11 पनसपाडाच्या संघाने. नजरा असतील हाय व्होल्टेज सामना हाही असेल. मी म्हटलं होतं की प्रेक्षकांना त्या सामन्याची आवश्यकता होती पण यावेळी वाईट चेंडूचा इशारा येतोय. सध्या वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर 1 धाव येते. अवांतर 1 धावेने धावसंख्या फलकावरती 1 ने भर होतोय. संघ पोहोचतोय 27-27. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. स्ट्राईक एंड वरती हार्दिक आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण जर बघितलं तर सध्या मयूर आहे पण इथून हार्दिकच्या बॅट मधून उंच असा लांब लचक मिड विकेटला क्लिअर करत सीमारेखा पार षटकार जात असता आपण बघतोय. डिझाईन धन्यवाद डीजे. इथून सुधीरच्या 5व्या चेंडूवरती हल्ला चढवला गेलाय पण आतापर्यंत गोलंदाजी जर विचार केला तर सुधीरने छान हाताळले पण सध्या तरी जर आपण धावसंख्येचा जर विचार केला तर संघ पोहोचलाय तो म्हणजे 33 वरती पोहोचलाय. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत मयूर बॅटिंग करतो 7 वरती तर तिथून हार्दिक बॅटिंग करतोय 18 धावेवरती. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडूला पूल केले. पूल नाही तर पॉवरफुल आणि सक्सेसफुल केले. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर जीती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. धन्यवाद डीजे. चला सुमित 11 फणसपाडा संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपला गोलंदाज आणा. पुन्हा एकदा हायट्रिक वरती आलाय पण जेव्हा हायट्रिक वरती येतो ना तेव्हा नॉन स्ट्राईक एंड वरती येत असताना आपण नक्कीच हार्दिकला बघतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम श्रीराम कसराली संघ कर्णधार जयेश म्हात्रे आपले विनंती असेल की आपण या. त्यानंतर संतोष भवन संघ काजू यांना विनंती असेल की आपण या. आपला टॉस केला जाईल. इथून आपण जर बघितलं तर उचली घेणारा चेंडू होता. बॅटला स्पर्श झाला आणि इथून परतावा लागतंय. सध्या आपण बघतोय मयूरच्या खेळ विषय आहे चर्चेला. तू पाय रे आमचा ट्रेंडिंगला. कुणी
मोनिश पाटील यांना आपण सध्या बघतोय पहिल्या चेंडूवरती इथून गडी बाद केलाय. सध्या आपण बघतोय गोलंदाज सूरज आहेत आणि सूरजने एक चांगला गडी बाद केलाय. सध्या आपण बघतोय पुन्हा एकदा राईट मुहूर्त विकेटने गोलंदाजी मार्कवरती शॉर्ट पिच चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न पण इथून सॅक्रिफाईस विकेट नक्कीच पाहायला भेटेल. परतावा लागेल. मोनिश बॅक टू डगआउट होत असताना आपण नवीन बॅटर परेश दाखल होईल. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकूया एकसमूत्र संगीत. कुठल्या प्रश्नाला तिथं बोलवतात आपल्या भाईला, बोलवतात आपल्या भाईला, तिथं बोलवतात आपल्या भाईला. धावतोय चांगल्या कामाला, आहे जनता त्याच्या साथीला. जनता हाय साथीला, त्याच्या जनता हाय साथीला. त्याचा स्वभाव आहे लय जगात, साधा मनानं साधा बोला. त्याचा स्वभाव आहे पुन्हा एकदा हॅट्रिक वरती होता आणि सध्या आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या बाजूलाही प्रेक्षक आहेत. म्हणजे गावचे या तलपडा गावाचे पाठीराखे आहेत या संघाच्या. जर आपण विचार केला तर संघाच्या बाजूने नक्कीच, पण जसा स्ट्रोक आला ना हार्दिकच्या बॅटमधून ही हॅट्रिक गेली. पण महत्वाचं हॅट्रिक नाही तर महत्वाचे आपल्या संघासाठी धावा उभं करणं हे गरजेचं आहे. सध्या 41 फलकावरती लागले गेलेत. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. सूरज पाटील कौतुक करावं लागेल. यावेळी मोठा फटका, जबरदस्त फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमारेखा पार, षटकार. दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला, ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. ये दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. धन्यवाद धन्यवाद डीजे. इथून धावसंख्या होती ती 47. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हार्दिक इज ऑन फायर. 32 धावेची बहारदार खेळी या सामन्यामध्ये करत असताना आपण सध्या बघतोय 8 मध्ये 32 बनवल्यात. संघाला नेऊन ठेवले 47 वरती. चांगली कामगिरी होते सध्या आपण बघतोय हार्दिकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव पळून काढत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 तर झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का पण रोखलं गेले. शेवटच्या चेंडूला चेंडूची फेक केली गेले आणि तिथून या चेंडूवरती 2 धावा येतात. धावसंख्या होते ती म्हणजे 49. 49 धावा फलकावरती लागल्या गेल्या. शेवटच्या चेंडूचा खेळ जर या षटकातील जर विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सूरज सुरुवातीचे 4 चेंडू चांगले हाताळले होते पण त्यानंतर चौथ्या चेंडूवरती षटकार आणि 5व्या चेंडूवरती 2 धावा येत असताना सध्या आपण बघतोय. पण हार्दिकची एक बहादर केली सध्या आपण बघतोय. हार्दिक नावाचं हे वादळ सध्या या मैदानावरती गोंगावत असताना आपण सध्या बघतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हो इथून काय घडलंय सध्या आपण बघतोय. परेश इथून सॅक्रिफाईस विकेट होत असताना आपण सध्या बघतोय आणि इथून या चेंडूवरती आपण जर बघितलं तर फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटला जातोय आणि इथून फलकावरती आपण जर बघितलं तर 50 धावाचं टार्गेट उभं केलं गेलं. 49 लागले, तिथून 50 धावा बनवायच्या आहेत. संघ आपण जर बघितला तर सुमित 11 पनसपाडा संघाला इथून धावा बनवायच्या आहेत 50. आपण नेक्स्ट टॉसच्या दिशेने जाणार आहेत. काजू 11 संतोष भवनचा संघ आणि श्रीराम कसरळी संघ कर्णधार आपण या आपला टॉस केला जाईल. हार्दिक किणी आहेत तिथे जोडले जातील आणि नक्की चर्चा त्याची होईल. तोपर्यंत विनंती असेल जयेश मात्रे आपलं विनंती असेल की आपण या टॉसच्या दिशेने आपण सध्या बघतोय 2 कर्णधार आलेत. आज मला वाटते कर्णधार चेंज झालाय. विकी आलेत सध्या आपण बघतोय. आपण बघतोय रमाकांत पाटील साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. नक्कीच त्या टॉस आपण जर विचार केला तर महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी, कारण इथून नाणेफेकीचं कौल जिंकलं होतं. आपण संघ जर बघितला तर या इनिंगचा टॉस विन झाला होता तो म्हणजे टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. रमाकांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यांच्या शुभ असते टॉस या ठिकाणी केला जातोय. कॉइन स्पिन केला जाईल. कोणाचा कॉल असेल? श्रीराम कसरे टीमचा कॉल असेल. छाप असा कॉल या ठिकाणी केलाय आणि छापा आलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विकी टॉस तुम्ही जिंकला तर टॉस जिंकणं किती इम्पॉर्टंट होतं? खूप इम्पॉर्टंट आहे ते 17 घेऊन.
अंतिम 5 मध्ये तुमचा प्रवास या ठिकाणी झालाय. तर मागच्या मॅचमध्ये जो परफॉर्मन्स झाला टीमकडून त्याच्यावरती सॅटिस्फाईड आहात? हो, चांगला खूप झाला. टॉस जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षण करत असताना 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 25. नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल. टॉस आपने जीता होता तो आपका निर्णय क्या होता? फील्डिंग ही करते. बैटिंग करनी है तो माइंड में क्या टोटल होगी? क्या बोलूं? माइंड में क्या टोटल होगी? 40+ करेंगे. ऐसे अटैकिंग बैटर कौन से होंगे? काजू भाई, अनिल सब है. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही टीमला. टॉस या ठिकाणी जिंकलाय श्रीराम कसले टीमने आणि प्रथम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊ तो आपण कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. चला चला, टाइम जातोय प्लीज. आपण आता इथून पारितोषिक चेंज झालंय. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज रमेश हरिभाऊ पाटील यांच्याकडनं. त्यानंतर इथून मनीषसाठी पारितोषिक आहे. षटकार असला तरी आणि चौकार असला तरी प्रत्येक षटकार चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज प्रीतम किणी आणि निशांत पाटील यांच्याकडनं. आणि तिथून बंटीसाठी प्राईज झालंय. बंटीने जर कॅच पकडला तर बंटी डोंगरपाड्यातलेच आहेत, एक गोड व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. यश यांना आपण सध्या बघतोय सायकेंड वरती प्लेअर ऑफ द डे. आपण त्यांनाही बघितलं गेलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका, देखना फटका. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, थांबवता येणार नाही कारण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून चेंडू जातो सीमारेखा पार. येतोय चौकार. धन्यवाद धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत यशने. यशच्या बॅटमधून चौकार आलाय. पाठलाग आहे 50 धावेचा. संघ पोहोचलाय 4 वरती. अजूनही 46 ची आवश्यकता आहे. चेंडू असतील 17 चेंडू, 46 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज हार्दिक पाटील यांना आपण सध्या बघतोय. पायावरती चेंडू होता, फ्लिक केलंय. इथून चेंडू स्टाईल सीमारेखा पार. शेवटच्या क्षणाला येतोय. 1 बाउन्स चौकाराच्या दिशेने जात असताना आपण सध्या बघतोय. चला घाई करा. सध्या तरी 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आलेत. सुरुवात जी झाली होती तशाच प्रकारची सुरुवात सुमित 11 फणसपाडा संघाची आपण सध्या बघतोय. अरविंद यांना विनंती आहे की थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचंय. थोडंसं बाहेर राहा. रमेश पाटील साहेबांनी विनंती आहे की आपण थोडंसं बाहेर राहा कारण सध्या तरी आपण बघतोय या गावची पाठीराखी आहेत हाय व्होल्टेज. त्यांचंही इथून ब्लड प्रेशर वाढलं जाईल जसा जसा सामना पुढे जात जाईल. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारचा सामना होणं गरजेचं आहे कारण प्रेक्षकांना अशाच सामन्याची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हार्दिक सज्ज. हो चांगला चेंडू हाताळताना फलंदाज चपल झाले होते इथून आणि त्यामुळे एक चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटला जातोय. सध्या आयोजक आहेत नितीन पाटील, त्यांच्यावरती त्यांचंही ब्लड प्रेशर वाढलंय. इथून हाय व्होल्टेज सामना आहे आणि इथून सध्या आपण बघतोय हार्दिक चांगली गोलंदाजी करतोय. आता कुठेतरी लय सापडले. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा हार्दिक सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती. शॉर्ट पिच चेंडूला पूल केलंय. पूल नाही पॉवरफुल केलंय. पॉवरफुल करत असताना सक्सेसफुल मिड विकेटला चेंडू सीमारेखा पार. षटकार. धन्यवाद धन्यवाद. डीजे जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला पूल केलंय. पूल करत असताना पॉवरफुल ही केलंय. चला वेळ जातो प्लीज, थोडस वेळ जातोय. हार्दिक विनंती असेल
धावसंख्या होते ती 14. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 50चा पाठलाग आहे. आता बॅलन्सिंग क्रिकेट सध्या पाहायला भेटतंय. अक्सिंग रन रेटचा आपण जर विचार केला तर 17च्या सरासरीने फलंदाजी करायची होती. सध्या संघ पण 14 वरती पोहोचलाय. महत्वाचे चेंडू असतील हे 2 या षटकातील. हा जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. शफल झाले होते फलंदाज. आपला पाय आपण सध्या बघतोय. फलंदाज शफल झाल्यानंतर इथे एक जबरदस्त सध्या आपण बघतोय चांगली गोलंदाजी हाताळतोय. मी म्हटलं होतं की या षटकातील हे 2 चेंडू निर्णायक. आस्किंग रन रेट आहे सध्या आपण बघितलं तर 17चा, पण तिथून त्या रन रेटने खेळणं गरजेचं आहे. पण सध्या मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये यश फसला जातोय. डॉट बॉल येतोय 14 वरती. इथून थांबवण्याचं काम केलं गेलंय सध्या 5 चेंडूवरती. पुन्हा एकदा पडल्यानंतर खाली राहिला थ्रो केलाय. हा थ्रो गरजेचं होतं का, हेही गरजेचं आहे. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत झालाय. हा डॉट बॉल होता, पण या चेंडूवरती 22 रुपयामध्ये 1 धाव आले आणि तिथून 15 धावा आल्यात या षटकामध्ये. आता इथून चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता आहे ती म्हणजे 35 धावेची आवश्यकता. 12-35 समीकरण चेंज झालंय मैदानाच्या आतमध्ये. सध्या बघतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने आपण सध्या बघतोय आमच्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय कल्पेची पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. अरविंद पाटील आपल्याला विनंती असेल का मैदानाच्या थोडंसं बाहेर राहायचंय. खेळाडू आहेत, खेळाडूंना डिस्टर्ब करू नका. विनंती असेल तुम्हाला. खेळाडू आहेत आणि खेळाडूंना कुठल्याच प्रकारचं डिस्टर्ब करू नका, कारण महत्वाचं असते खेळाडू डिस्टर्ब होणं. 35ची आवश्यकता. चेंडू असतील 12. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण सध्या बघतोय मयूर आहेत. मयूर आणि प्रतीकसाठी प्रत्येक विकेटसाठी सौरभ पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. हेमंत राऊत यांच्यासाठी पारितोषिक आहे. सध्या आपण बघतोय की हेमंत राऊतनी झेल पकडला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज जयेश पाटील यांच्याकडनं. अरविंद पाटील यांच्याकडनं 500 रुपये. 700 रुपये सध्या ऑन झालेत, पण झेल पकडणं हेही गरजेचं आहे. परेशने तर झेल पकडला तर संगीता पाटील ताई यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. पहिला चेंडू इथून अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू होतो लॉंगनला. क्षेत्ररक्षक 2 आलेत, पण सध्या धावचीची संधी. फेक थोडीशी अचूक होते आणि तिथून यशला उभं राहणं गरजेचं आहे, पण सध्या वेट असा कॉल दिला गेलाय. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या बलकावरती लागली जाते. 16 धावा. हाय व्होल्टेज सामना आपण सध्या बघतोय. 2 ब गटातून हे 2 संघ पुढे आले होते आणि त्यांचा सुरू आहे सध्या सामना. आणि सध्या तरी चेअरअप केलं जाते की दादागिरी केली जाते हे समजत नाही, पण महत्वाचं आहे. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती मयूर. आता मला वाटते का मैदानाच्या बाहेर आहेत ना अरविंद यांना बसायची वेळ नाही मिळत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे, पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक होते तिकडे, पण तिथून या चेंडूवरती 1 धाव आले. इथून पारितोषिक आले पनसपडा, म्हणजे इथून सुमित 11 पनसपाडा संघ जर विजय होतोय तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातंय मयूरजी पाटील यांच्याकडनं. हा संघ पनसपाडा संघ जर विजय होतोय सुमित 11चा संघ तर तिथून मयूर पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जातंय. पाहायचं आहे. यश आहे सध्या. यशच्या बॅटमधून 15 धावा आल्या. त्याला साथ देतो सूरज. सध्या 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. इथून पाठलाग आहे 50 धावेचा. 10 चेंडू 33 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. ओहो हो, चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटला जातोय. इथून कामगिरी चांगली. जसा बॉल डॉट होतो तसा मात्र टाळ्यांचा आवाज. आणि इथून एन्जॉय करत असताना रमेश हरुभाऊ पाटील आणि त्यानंतर अरविंद पाटील दोघांचा एन्जॉय सुरू आहे सध्या आपण बघतोय आमच्या डाव्या साईडला. यानंतरचा मॅच सुद्धा खूप हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला भेटेल. फलंदाज चपल झालेत. मिस टाइम झालाय. पण ती चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला गेला नाही, पण तिथून या चेंडूवरती 1 धाव येते. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. 18 धावा फलकावरती लागत असताना सध्या आपण बघतोय बघतोय 8 चेंडू आणि विजयासाठी 32 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. मयूरने चांगली कामगिरी केली, रोखून ठेवलंय.
यावेळी मिस टाइम स्ट्रोक आहे पाहायचं आहे. मयूर स्वतः झेल खाली इथून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेलंय. सध्या आपण बघतोय ते म्हणजे मयूरसाठी पारितोषिक आले प्रीतम किम कार्तिक पाटील हरिभाऊ पाटील आपण बघतोय सध्या रमेश हरिभाऊ पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज आले सध्या मयूरच्या खात्यामध्ये. लगातार खेळायचा नवीन बॅटर सुधीर यांना आपण सध्या बघतोय आणि इथून मयूर विष्णू पाटील साहेबांच्या हस्ते इथून फणसपाडा म्हणजे सुमित 11 फणसपाडा संघ विजय होता. 2000 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल पण सध्या त्या विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. सुमित इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण सध्या आपण बघतोय यश आले त्या चेंडूवरती इथून फील्ड केलं जातं. फेकी झाले चुकीच्या एंडला फेकी झाले सध्या आपण बघतोय पण या चेंडूवरती 2 धावा आल्यात. पाहायचं आहे सध्या आपण बघतोय 2 षटकांचा इथून खेळ पूर्ण होतोय. 20 लागल्यात. आता इथून 30 धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 30 धावेची आवश्यकता. डीजे कडे जातोय ऐकतोय एक सुमधुर संगीत आणि येतोय मैदानाच्या दिशेने. थोडासा सामना थांबवा. मान्यवरांची एक गाडी आपल्या दिशेने येत असताना सध्या आपण बघतोय मयूरजी पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत सुरेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. सध्या आपण बघतोय फटाक्याची आतिषबाजी केली जाते. मान्यवरांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल या माऊली चषकाच्या या मैदानावरती. सध्या बघतोय आपण मयूरजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांच्या समवेत आपण जर बघितलं तर सुरेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सर पुन्हा एकदा माऊली चषकामध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला सामन्याला होते सुरुवात. मान्यवरांचं इथे पुन्हा एकदा स्वागत असेल आणि मान्यवरांच्या माहितीसाठी सुमित 11 फणसपाडाचा संघ आणि त्याच्या सोबत माऊली 11 तलोपाडा बीचा संघ आपण सध्या खेळताना बघतोय. यश आलेत गोलंदाजी मार्कवरती. यश टू यश इथून दाखवलंय. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत. चेंडू गेला सीमारेखा पार. षटकार. नक्कीच आणि सध्या आमचं वेलकम केलं गेलंय षटकाराने मान्यवरांचं आणि मयूरजी पाटील साहेबांनी या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य जे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 15,000 रुपये त्यांच्या मार्फत आल्याबद्दल आम्ही त्याचे आभारी मानतोय आणि सध्या तेही मॅचचा आनंद घेतात. सध्या नंबर 1चा षटकार आलाय. नंबर 2चा आलाय. नंबर 2चाही आलाय. सध्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच पाहायला भेटेल. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. पाहायचं आहे काय घडते काय बिघडते. जल्लोष सुरू आहे सध्या. डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे. चला चला चर्चा करू नका. चला चर्चा करू नका. जास्त चर्चा कराल तर मग जास्त खर्च पण होईल. नो चर्चा नो खर्चा. मैदानाच्या आतमध्ये यश थोडासा दडपणात आहे पण दडपणातून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला चांगला चेंडू हाताळावा लागेल. आता इथून विजयासाठी 4 चेंडू आणि 18 धावीची आवश्यकता आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये नंबर 2 षटकार आलेत. नंबर 1 नंबर 2
चला 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 वेळ जातोय वेळ जातोय वेळ जातोय. विनंती असेल आपण आयोजक आहेत प्लीज थोडस वेळ घ्या. वेळ जातोय प्लीज. चार मध्ये 17ची आवश्यकता आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. चला 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 स्पीडअप करा यश. सध्या तरी आपण बघतोय बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिथून कमबॅक करावा लागेल. सध्या वेळ जातोय. मैदानाच्या आतमध्ये मोमेंटम होता तो मोमेंटम शिफ्ट होईल का की इथून यश पाटील इथून यश वरती हल्ला चढवेल का. 2 प्लेअर ऑफ द डे चे 2 खेळाडू सध्या आपण बघतोय ज्यांच्या अंगामध्ये जर्सी आहे. इथून कुठला संघ खोलवर टप्प्याला चेंडू हाताळलाय. झेलची संधी पाहायचंय. 2 चेंडूवरती 2 षटकार आले पण तिथून या चेंडूवरती सध्या आपण बघतोय 2 धावा आल्यात या चेंडूवरती. हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं पण सध्या तरी आपण विचार केला तर आता 3 चेंडू 16 धावेची आवश्यकता. 2 मोठे फटके सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणे येईल. यश आहे सध्या स्ट्राईक एंड वरती. नक्कीच नक्कीच चांगला चेंडू हाताळला होता पण आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता आपल्या फॉलोथ्रो मध्ये ह्या झेलला नाही टिपू शकले. पण हा हाय व्होल्टेज मॅच आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. अरविंद पाटील असतील सध्या तेही जल्लोषात आहेत पण इथून सध्या आपण बघतो यशची बहारदार खेळी पाहायला भेटली जाते. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश. 3 चेंडू 16 धावेची आवश्यकता आणि इथून चांगला चेंडू आहे पण सध्या तरी जर आपण बघतोय डॉट बॉल येत असताना आपण बघतोय यशने इथून डॉट बॉल केलाय. टाळ्यांचा आवाजही झालाय मैदानाच्या आतमध्ये. पण हा क्रिकेटचा सामना आहे. क्रिकेटच्या सामन्यामध्ये काही होऊ शकतं कारण शेवटच्या षटकामध्ये 30 धावेची आवश्यकता होती. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले होते. 14 आल्या होत्या 3 मध्ये. मग इथून 16 बनवायच्या होत्या. मी म्हटलं होतं जो मोमेंटम होता ना 2 षटकार आल्यानंतर थोडासा टाइम स्पेंड झालं होतं त्यामध्ये मोमेंटम आपण जर विचार केला तर हा शिफ्ट झालाय. सध्या आपण बघतोय माऊली 11 तलोपाडाच्या बाजूने 2 चेंडू आता 2 चेंडू 16 धावेची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना पाहायला भेटतोय. पाहायचा यश आहेत. यावेळी फाईल एक क्षेत्र निवडले क्षेत्ररक्षक आहेत बघत राहतील. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. सीमारेखा पार षटकार. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच फेमस चषक आहे हा. माऊली चषक म्हटलं की नक्कीच या चषकाची आठवण होते आणि नक्कीच आज आपण त्या चषकाचा थरार बघतोय. मेगा फायनलचा सामना बघतोय. मेगा फायनलचे सामने असेच प्रकारचे व्हावे. नक्कीच प्रेक्षकांना अशाच प्रकारचे सामन्याची आवश्यकता आहे. एका साईडने पहिल्या इनिंग मध्ये 50 लागल्या होत्या पण तिथून विचार केला तर यशची आतापर्यंतची बॅटिंग 36 वैयक्तिक गेल्यात आणि संघाला 40 वरती नेलंय. आता 1 चेंडू 10 धावेची आवश्यकता आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 10 धावा. इथून यश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना आपण सध्या बघतोय. चला 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 वेळ जातोय. 1 चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता पाहायचं आहे. यावेळी मिस टाइम झालाय आणि इथून विजय प्राप्त केलाय पण यशची बहारदार खेळी. टाळ्या यशसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत कारण नक्कीच खूप छान पद्धतीने यशने एक हाती इथून हा सामना आपल्या बाजूने नेण्याचा प्रयत्न केला गेलाय पण तिथून हार्दिकची गोलंदाजी हार्दिकची फलंदाजी आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर 1 अँड ओनली. नाव त्याचंही घेतलं जाईल. महत्वाचं तेही आहे कारण कुणी या सामन्याला गेम चेंज केलंय. धन्यवाद डीजे. आणि हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला मिस्टर हार्दिक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच व्हेरी वेल बोल्ड अँड व्हेरी वेल प्लेड. तर हार्दिक ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि संघ पोहोचलाय टॉप 3 मध्ये. 2 संघ आलेत. 2 संघ आलेत सध्या आपण बघतोय. एक जयदुर्गा रायपाडा संघ सध्या आपण बघतोय तो वाट बघेल या संघातून